So, good afternoon, everybody. In this video, we shall continue the IUPAC nomenclature of coordination compound. In the previous video, we have seen some mononuclear coordination compounds example. पण ते कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे एक्झाम्पल सगळे एकच टाईपचा लिगँड असणारे होते. त्याच्यामध्ये आणखीन आपण 3 प्रकारचे टाईप पाहिले. एक तुमचा कॉम्प्लेक्स कॅटायन असणार आहे, तुमचा कॉम्प्लेक्स एनायन असणार आहे आणि न्यूट्रल असणार आहे. आता कधी कधी डायरेक्ट कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा फक्त कॉम्प्लेक्स आयनच असतो. त्याचं एक एक्झाम्पल बघूयात आणि नंतर व्हरायटीचे आणखी मी सांगणार आहे रूल्स. आता हा बघा, हा एक्झाम्पल कोण आहे? CO NH3 6 ओके, हा एक्झाम्पल. याच्यामध्ये किती अमाइन आहेत? 6 अमाइन. आणि तुम्हाला सांगितलं रूल मध्ये काय, जरी फॉर्म्युला लिहित असताना मेटल अगोदर लिगँड नंतर, पण नेम लिहित असताना नेम ऑफ लिगँड अगोदर आणि नंतर मेटल, नंतर ऑक्सिडेशन स्टेट. आयॉन असेल तर आयॉन, एखादा साल्ट असेल तर कुठला साल्ट, काय असेल ते असेल. कसं येईल याचं? आता हेक्झा अमाइन, हेक्झा अमाइन. हेक्झा कशामुळे? 6 असल्यासाठी ग्रीक प्रिफिक्स काय लावायचा आहे? हेक्झा. हेक्झा अमाइन कोबाल्ट, हेक्झा अमाइन कोबाल्ट. ऑक्सिडेशन स्टेट किती आहे याची? हा न्यूट्रल लिगँड असल्यामुळे 3+ इज डायरेक्ट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट. आणि आता हा आयॉन आहे, कॉम्प्लेक्स आयॉन आहे, त्याच्यामुळे याच्यावरती काय लिहायचं आहे? आयॉन लिहायचं आहे. अलग लक्षामध्ये. सो हेक्झामाइन कोबाल्ट 3 आयॉन, हेक्झामाइन कोबाल्ट 3 आयॉन. नाव अशा पद्धतीनं नाव ह्याचं लिहायचं आहे. समजा तुमचे आता हे झालं आपण जनरली एकच टाईपचे लिगँड असणाऱ्यासाठीचं नाव आहे. आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल पाहिले आपण, K4FeCN6 पाहिलं, कोबाल्टचं एक पाहिलं, अमोनिया असलेलं, क्लोराईड असलेलं, हे प्युअर आयॉन असलेलं पाहिलं, आणि FeCO5चं पाहिलं. पण आता सम टाइम इफ युअर कोऑर्डिनेशन कंपाऊंड कंटेन द डिफरंट टाइप्स ऑफ लिगँड, मल्टिपल लिगँड्स ऑफ डिफरंट टाइप. इथं मल्टिपल लिगँड होते, मल्टिपल म्हणजे अनेक होते, पण सेम टाइपचे होते. तर सेम टाइपचे पण मल्टिपल लिगँड असतील तर आपण डाय, ट्राय, टाय, पेंटा, हेक्झा. पण इफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड कंटेन डिफरंट लिगँड्स, वेगवेगळे लिगँड असतील, देन देअर नेम्स आर अरेंज्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता मात्र काय करायचे तुम्हाला? अल्फाबेटिकल ऑर्डरनं तुम्हाला त्यांचे नेम्स अरेंज करायचे. आता बघा, इथं मी एक एक्झाम्पल घेतो. हे बघा, हे एक्झाम्पल घेतो. या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही बघितलं, इफ यू सी धिस, हे बघा हे एक्झाम्पल. या एक्झाम्पलच्या नाव मी आता डायरेक्ट इथं नाव लिहायला यायचं, इथं वेळ घालत नाही लिहायला. बघा काय आहे? 3 अमाइन आहेत, एक क्लोराइडो आहे, एक सायनाइडो आहे, एक नायट्राइटो एन आहे. आता ह्याच्यात नंतर आपण तो काय आहे बघूयात. बघा काय ह्याचं नाव? मग आता अमाइनो, अमाइनोचं ए अगोदर का? बघा अल्फाबेटिकली. का क्लोराइडोचं C अगोदर, क्लोराइडोचं CHLO, सायनोचं CY, सायनाइडो, क्लोराइडो, अमाइन, अमाइन आणि नायट्राइटो, नायट्राइटो एन. हे असं का लिहिलं मी? नंतर ह्याचा एक सेपरेट रूल सांगणार आहे. बघा आता याची अगोदर अल्फाबेटिकल ऑर्डर समजून घ्या. ये तर अगोदरच ABCD मध्ये, पण आता C2 आहेत तर कुणाला अगोदर घ्यायचं? C न जर आपल्याला जज करता येत नसेल कुणाला अगोदर घ्यायचं, त्याच्या पुढच्या लेटरकडे जा. ABCD मध्ये H अगोदर आहे का Y अगोदर आहे? H अगोदर आहे, म्हणजे ह्याचा 2 नंबर लागेल, 1 2, ह्याचा 3, आणि शेवटला ABCD मध्ये नायट्राइटो. मग आता काय लिहाल नाव? बघा मग अमाइन किती आहेत? 3 आहेत. देअरफॉर ट्राय अमाइन, ट्राय अमाइन. देन क्लोराइडो किंवा क्लोरो, लेटेस्ट रूल नुसार, लेटेस्ट IUPAC नुसार क्लोराइडो. देन सायनाइडो, सायनाइडो, सायनाइडो. देन नायट्राइटो, नायट्राइटो एन. आता मला सांगा, हा कसा कॉम्प्लेक्स आहे? न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. अनॉयनिक कॉम्प्लेक्स मध्येच मेटलला काय लावायचे? ATE लावायचे. इथं तर मग न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे, मग ह्याच्यावरच बघा आता काय? डायरेक्ट कोबाल्ट, कोबाल्ट. आता ह्याची ऑक्सिडेशन स्टेट, मेटल झाला की लगेच त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय येईल? हे न्यूट्रल आहे, हा मायनस, हा मायनस, हा मायनस, 3 मायनस, 3 मायनस पलीकडे गेले, काय येईल? 3+. ऑक्सिडेशन स्टेट
3 झालं, याचं नाव झालं बघा ट्रायमाइन क्लोरायडो सायनायडो नायट्रायटो एन कोबाल्ट 3. समजा आणखीन एखादं एक्झाम्पल घेऊयात त्याच्या अशा टाईप मधल्याच. हे बघा हा याच्यात आता याच्यामध्ये काय परत कॅटायन सुरुवात आहे. सोडियम किती सोडियम आहेत आपल्याला देणं घेणं नाही. सोडियम Na3 जरी असले तरी ट्राय सोडियम लिहायचं नाही. सोडियम कॅटायन सिंपल कॅटायन आहे आणि कॉम्प्लेक्स अनायन आहे. कॉम्प्लेक्स अनायन कॅटायन सिंपल आहे, अनायन कॉम्प्लेक्स आहे. आणि कॉम्प्लेक्स अनायन असला की मेटलला एटी लागणार आहे, लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आता इथं क्लोरायडो सायनायडो परत त्याच्यात कोण अगोदर येईल क्लोरायडो म्हणून काय सोडियम क्लोरायडो किंवा क्लोरो. नंतर पेंटा, पेंटा कशामुळे 5 पेंटा सायनायडो, पेंटा सायनायडो. फेरेट का फेरेट अनायनिक कॉम्प्लेक्स आहे कारण ह्याच्यावर प्लस आहे मग ह्याच्यावर मायनस आहे. कॉम्प्लेक्सवर मायनस चार्ज असला की तो अनायनिक होतो आणि अनायनिक मध्ये मेटलला काय लावायचं एटी. आता ऑक्सिडेशन स्टेट काय येईल बघा इथं हा 3+ आहे, हा 3+ आहे म्हणजे ह्याच्यावर आला 3- हा 3- आणि हे 6- पलीकडे जाऊन 6+, मधून हा 3- गेला. ऑक्सिडेशन स्टेट 3, ऑक्सिडेशन स्टेट 3. तर याचं नाव सोडियम क्लोरायडो पेंटासायनायडो फेरेट 3 आयॉन बघा. तर असे म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला काय करायचे फॉलो करायचे. इफ द लिगँड्स ऑफ डिफरंट टाईप वेगवेगळ्या टाईपचे असतील तर त्याला कशानं लिहायचंय अल्फाबेटिकल ऑर्डरनं लिहायचंय. आता दुसरा विषय घ्यायचा आहे आपल्याला. समटाईम युअर लिगँड्स मे बी पॉलीडेंटेड. कधी कधी लिगँड काय असू शकतात लेकरांनो पॉलीडेंटेट असू. आता पॉलीडेंटेट इफ द लिगँड्स आर पॉलीडेंटेट ऍट दॅट टाइम इन द पॉलीडेंटेट लिगँड. आता समजा मी हा जर घेतला इथिलीन डायमाइन आपल्याला माहिती आहे काय नाव आहे ह्याचा इथिलीन डायअमाइन, इथिलीन डायअमाइन हे त्याचं नाव आहे. आता इथिलीन इथं अमाइनला डबल लावायचं नाही फक्त NH3 मध्येच AMMINE इथं इथिलीन डायमाइन. मग समजा तुमच्या त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये 2 इथिलीन डायमाइन मग तुमचं नाव कसं होईल. आता बघा तुम्ही जर काय कराल मग तुम्ही ह्याला असं कराल डाय इथिलीन कराल, डाय इथिलीन डायमाइन. थोडस वाचायला आपल्याला कन्फ्युजिंग वाटायले नेमकं इथं इथिलीन 2 आहेत का अमाइन 2 आहेत का हे डाय सगळ्यांसाठी लागू आहे कन्फ्युजन व्हायला. मग अशा वेळेस त्यांनी IUPACने सांगितलं बाबा पॉलीडेंटेट लिगँडसाठी. पॉलीडेंटेट आता तुम्हाला माहिती झालेली ज्याच्या डोनार ऍटमची संख्या 2, 3, 4, 5 असते. दे कॅन फॉर्म 2, 3, 4 कोऑर्डिनेट बॉन्ड. सिंगल लिगँड कॅन फॉर्म मल्टिपल बॉन्ड विथ मेटल. अशाला आपण पॉलीडेंटेट म्हणतो. मग पॉलीडेंटेट लिगँडसाठी असे डाय ट्राय टेट्रा हे ग्रीक प्रिफिक्स वापरायचे नाहीत. ह्याच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे जर तुमचे हे 2 लिगँड असतील तर 2 लिगँड असणाऱ्यासाठी तुम्ही त्यांच्याच फक्त कोणासाठी रूल आहे हा पॉलीडेंटेट. मल्टीडेंटेट लिगँडसाठी 2 साठी बिस, 3 साठी ट्रिस, 4 साठी टेट्राकिस, टेट्राकिस, 5 साठी पेंटाकिस, पेंटाकिस, 6 साठी हेक्झाकिस, हेप्टाकिस, ऑक्टाकिस, नोनाकिस, डेका लाईक दिस. हे कुणासाठी वापरायचे पॉलीडेंटेट लिगँडची संख्या दर्शवण्यासाठी. आता हे पॉलीडेंटेट लिगँड आहे किती आहेत हे इथिलीन डायमाइन 2 आहेत. मग इथिलीन डायमाइनला मी असं करणार नाही. काय करणार मी इथं आय विल राईट हिअर बिस 2 आहेत म्हणून बिस. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलंय डॅश द्या आणि नंतर त्या पॉलीडेंटेट लिगँडला कशात लिहा put in a parenthesis. The name of the polydentate ligand should be kept in parenthesis and before that we have to use the Greek another prefix that is 2 for 2 bis, for 3 tris, for 4 tetrakis असे वापर कुणासाठी पॉलीडेंटेट लिगँड. आता ह्या टाईपचं आपण एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे तुम्हाला ह्याची आयडिया येऊन जाईल. बघ कोणता आहे बघा इथंच एक्झाम्पल आहे याच नाव आपण बघूया काय आहे. आता ह्याच्यामध्ये बघा क्लोराइडो पण आहे आणि इथिलीन डायमाइन पण आहे. आता हा कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे आणि अनायन सिंपल आहे. इकडे
म्हणजे ह्याला तर एटी लागणार नाही. आता काय करायचं बघा, क्लोरायडोचं सी का इथिलीन डायमाइनचं ई, कोण अगोदर, ई अगोदर का सी अगोदर, सी अगोदर. मग किती क्लोरायडो आहेत म्हणून बघा, डाय क्लोरायडो किंवा डायक्लोरायडो. देन आता इथिलीन डायमाइन 2 आहेत, 2 साठी त्यांनी वापरायला काय सांगितलं, बिस डॅश कंसात काय नाव, बिस किंवा डॅश नाही दिलं तरी चालेल, बिस इथिलीन डायमाइन. बघा आता ह्या बिस मुळे आपल्याला काय व्हायलंय, ह्या डायचा आणि ह्या डायचा गोंधळ उडत नाही. इथं डाय इथिलीन डायमाइन म्हणलं असतं तर आपल्याला कन्फ्युजिंग वाटलं असतं. म्हणून बिस इथिलीन डायमाइन. देन मेटलचं नाव, लिगँडचं नाव झाले. आता कोणाचं नाव, मेटल कोण आहे, कोबाल्ट. ऍज इट इज कोबाल्ट. अँड देन ऍट लास्ट ऑक्सिडेशन स्टेट. आता ऑक्सिडेशन स्टेट किती, हा मायनस आहे म्हणजे ह्याच्यावर 1 प्लस आहे, हे 1 मायनस 1 प्लस आणि हा 2 मायनस पलीकडे जाऊन 2 प्लस, हा 2 प्लस आणि हा प्लस 3 प्लस, मीन्स ऑक्सिडेशन स्टेट इज 3 अँड क्लोराइड. ओके, तर बघा हे झालंय आपलं, झालं का लक्षात. आता हे बघा, ह्याचं एक बघूयात, हा पण सिंपल आहे असणार, किंवा आणखीन ह्याच्यातलेच बायोडेंटेट मधले, पॉलिडेंटेट मधले. हे बघा आता हा बघूया काय आहे ह्याच्यामध्ये, ह्याच्या नावामध्ये लाईक दिस. ह्याच्यात क्लोरायडो आणि ट्रायफिनिल फॉस्फिन. क्लोरायडोचं सी अगोदर का ट्रायफिनिल फॉस्फिनचं टी अगोदर, तर कोण येईल, सी अगोदर येईल, ट्रायफिनिल फॉस्फिन नंतर येईल. आणि म्हणून इथं काय घ्यायला बघा, डायक्लोरायडो हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे, डायक्लोरायडो. नंतर आता परत पॉलिडेंटेट लिगँड आहे हा ट्रायफिनिल फॉस्फिन. कसा असतो ट्रायफिनिल फॉस्फिन, C6H5 3 वेळा आणि P, हा आहे ट्रायफिनिल फॉस्फिन. पॉलिडेंटेट लिगँड किंवा कॉम्प्लेक्स लिगँड. मग अशासाठी सुद्धा आपल्याला काय करायचंय बघा, ट्राय शब्द आलाय त्याच्यात, मग हा जर ट्राय आणि हा बाहेरचा डाय असं म्हणणार का, मग डाय ट्राय नाही. मग त्यांनी त्याच्यासाठी काय सांगितले, ज्याच्या ट्रायू डायू ऑलरेडी जर लिगँड मध्ये डाय ट्राय असतील तर बाहेर डाय ट्राय घ्यायचे नाहीत, काय घ्यायचे, बिस ट्रिस किस. आणि पॉलिडेंटेट लिगँड साठी सुद्धा तोच वापरायचा. मग आता इथं काय आहे बघा, ऑलरेडी ह्याच्या नावातच ट्रायफिनिल फॉस्फिन आहे आणि तुम्ही त्याला बाहेर डाय लावणार नाहीत, आणि त्याच्यामुळे इथं काय लावायचं मग, बिस. म्हणून काय आले बघा, डायक्लोरायडो बिस कंसात घ्यायचे काय, ट्रायफिनिल फॉस्फिन. निकेल न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामुळे एटी लावायचा नाही, निकेल. ऑक्सिडेशन स्टेट हा -2 पलीकडे जाऊन +2. ट्रायफिनिल फॉस्फिन तर न्यूट्रल लिगँड आहे, न्यूट्रल लिगँड असल्यामुळे 0 चार्ज, मग हा मायनसच पलीकडे जाऊन काय होईल, प्लस होईल, 2 झाले. याचं नाव झालं डायक्लोरायडो बिस. आता हे बघा ह्याचं एक घेऊयात, काय आहे ह्याच्यामध्ये सुद्धा परत तसंच आहे. आता इथं बघा सुरुवात कशाने, अमोनियम कॅटायन आहे, हा कॅटायन आहे, हा एनायन आहे. मग एनायनिक कॉम्प्लेक्स आहे आणि कॅटायन सिंपल आहे, तर एनायनिक कॉम्प्लेक्स म्हणलं की मेटलला एटी. परत बघा काय आहे, अमोनियम. आता ह्याचं नाव आहे C2O4चं ऑक्झॅलॅटो आणि वॉटरला ऍक्वा. मग ऍक्वाचं ए अगोदर का ऑक्झॅलॅटोचं ओ अगोदर, ऍक्वाचं ए अगोदर, म्हणून किती ऍक्वा आहेत, डाय ऍक्वा. म्हणून काय बघा, अमोनियम डाय ऍक्वा. अमोनियम डाय ऍक्वा. परत ऑक्झॅलॅटो किती आहेत, 2. मग ऑक्झॅलॅटो 2 आहेत, 2 जरी का त्याच्या नावामध्ये डाय ट्राय नसलं, टेट्रा नसलं, तरी सुद्धा इथं आपल्याला काय वापरायचं, पॉलिडेंटेट लिगँड असल्यामुळं बिस वापरायचे. म्हणून डाय ऍक्वो बिस. हा मोनोडेंटेट होता म्हणून इथं डाय वापरलं, पण हा कसा आहे, पॉलिडेंटेट आहे. पॉलिडेंटेटला सुद्धा त्यांनी काय सांगितले, बिस ट्रिस वापरा. म्हणून बिस कंसात कोण आहे, ऑक्झॅलॅटो. ऑक्झॅलेट असतो पण निगेटिव्ह लिगँडला आपल्याला काय लावायचं, ओ लावायचे, कालच सांगितले. म्हणून बिस ऑक्झॅलॅटो. निकेलेट. निकेलेट. आता ऑक्सिडेशन स्टेट,
ऑक्सिडेशन स्टेट अमोनियम 2 आहेत म्हणजे 2+, एका अमोनियमवर 1+, 2 अमोनियमवर 2+, 2+ म्हणजे हा 2-, हा 2- आणि हा 2-, हा 4-, हा 4- पलीकडे जाणार, 4+, 4+ मधून हे 2- निघून जाणार, 2- निघून गेली, किती राहिले 2+, म्हणून प्लस ऑक्सिडेशन स्टेट, +2 ऑक्सिडेशन स्टेट तुमच्या कोणाची आली, निकेलची आली. ऑक्सिडेशन स्टेटचे आपण खूप एक्झाम्पल पाहिलेले आहेत. सो दॅट इज अबाउट द दिस नेम. आता ह्याचं बघूयात. हे बघा, याच्या नावामध्ये काय लेकरांना, हे बघा काय आहे, पोटॅशियम, पोटॅशियम काय आहे, टेट्रासायनाइडो, लिगेंडचं नाव होतं टेट्रासायनाइडो, टेट्रासायनाइडो. निके, आता कॅटायन सिंपल आहे, कॉम्प्लेक्स एनायनिक आहे, एनायनिक कॉम्प्लेक्स असला की मेटलला AT, म्हणून निकेलेट, निकेलेट, पोटॅशियम टेट्रासायनाइडो निकेलेट. ऑक्सिडेशन स्टेट हा प्लस आहे, हे 4+ आहेत, हा 4- आहे, हा 4- आहे, मधलाही 4- आहे, मधला 4- इक्वल टूच्या पलीकडे जाऊन +4 आणि हा -4, +4 -4 कॅन्सल, 0 ऑक्सिडेशन स्टेट. परत ह्याची किती आली, 0 आली, आणि आयॉन नाही, काहीच नाही. बघा, पोटॅशियम टेट्रासायनाइडो निकेलेट 0, हे झालं याच्यामध्ये 0 ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा त्याच टाईपमध्ये आपल्याला लिहायची. तर हे सुद्धा झालं. आता हे बघा, हे बघूया या टाईपमध्ये बघा. आता इथं काय आहे बघा, मेटल कोण आहे, सोडियम, सोडियम किती का असे ना, सोडियम आपल्याला देणं घेणं नाही, सोडियम. आता काय आहे हा, कार्बोनिल, CO लिगँड किती आहेत, 4, न्यूट्रल लिगँड आहे, टेट्रा कार्बोनिल, टेट्रा कार्बोनिल, सोडियम टेट्रा कार्बोनिल, कोबाल्ट, कोबाल्ट हा कॅटायन, हा एनायन, मग हा एनायन आहे तर मेटलला AT, म्हणून कोबाल्टेट, सोडियम टेट्रा कार्बोनिल कोबाल्टेट. आता ऑक्सिडेशन स्टेट ह्याच्यावर प्लस आहे, Na+, मग हा प्लस आहे तर हा मायनस आहे, हा मायनस आहे पण हा न्यूट्रल आहे, 4 × 0 0, मग हा मायनस डायरेक्ट कुणाचा झाला, मेटलची ऑक्सिडेशन स्टेट काय आली आहे, -1. बघा, दिस इज द रेअर एक्झाम्पल, मायनस तिथे तुम्हाला दाखवायचं, मायनस. तर सोडियम टेट्रा कार्बोनिल कोबाल्टेट, सगळे नाव बघा, ऑल नेम्स आर लुकिंग लाईक वन वर्ड, सिंगल वर्ड असल्यासारखे नाव वाटायले, आणि त्याच्यामुळे आपल्याला हे अशाच पद्धतीने सगळे रूल्स फॉलो करून नेम्स लिहायचे. आता इथं पहा, अगोदर हे बघूयात, हे बघा इकडचे, ह्याच्यामध्ये काय येईल लेकरांनो, नायट्राइट. आता आणखीन आता रूल मध्ये चाललोय मी. इफ सपोज युअर कोऑर्डिनेशन कंपाऊंड कंटेन एम्बिडेंटेड लिगँड, एम्बिडेंटेड लिगँड म्हणजे काय, इफ द लिगँड कंटेन 2 डोनर ॲटम बट इट कॅन अटॅच थ्रू ओनली 1 डोनर ॲटम. एखाद्या लिगँड मध्ये 2 डोनर ॲटम आहेत, पण 2 डोनर ॲटम जरी असले तरी तो कधी एका डोनर मधून ते मेटलला अटॅच व्हायला, तर कधी दुसऱ्या वेळेस, मीन्स पझलिंग सिच्युएशन आणि एम्ब्रेसिंग सिच्युएशन. अशा वेळेस मग त्याला आपण काय म्हणतो, एम्बी मीन्स ड्युएल, म्हणून त्याला काय म्हणायचं, एम्बिडेंटेड लिगँड, ड्युएल बिहेवियर असणारा, तो ह्याच्यातून अटॅच होईल का ह्याच्यातून अटॅच होईल, मग आपल्याला तिथं ते सुद्धा दाखवायचंय. अशा वेळेस एम्बिडेंटेड लिगँड साठी तुमचं नाव लिहित असताना यू शुड हॅव टू मेन्शन द पॉइंट ऑफ अटॅचमेंट. तो एम्बिडेंटेड लिगँड कोणामधून त्या मेटलला अटॅच झालाय, त्या मेटलला अटॅच झालेल्या त्या लिगँडचा पॉइंट ऑफ अटॅचमेंट सुद्धा तुम्हाला तिथे लिहायचा आहे. त्याचं आपण एक्झाम्पल इथं बघणार आहोत. आता हाच बघा, इथं काय आहे, नायट्रायटो, हा लिगँड एम्बिडेंटेड आहे, कारण ह्याच्यामध्ये तो नायट्रायटो कसा, हे बघा, NO2 नायट्रोजन मधून पण जातो आणि ONO ऑक्सिजन मधून पण तो मेटलला अटॅच होतो, दोन्ही म्हणून. मग आपल्याला दाखवावं लागेल तो कुणामधून अटॅच आहे. मग तुमच्या फॉर्म्युल्याकडे केअरफुली बघायचं. त्यांनी ह्या जो ऍटम आहे इथला, हा मेटलकडे जर जवळ असेल, जर मेटलकडे अटॅच असलेला ऍटम जर त्यांनी N दाखवला असेल, तर तो कुणामधून अटॅच झालाय समजायचं N. आणि जर त्यांनी दाखवलं, हे बघा असं, CO ला तो अटॅच N मधून न होता कुणामधून, इट इज अटॅच्ड टू द कोबाल्ट थ्रू O, तो कोबाल्टला O मधून अटॅच झालाय असं त्यांनी इथं सांगायला.
आणि इथं त्यांनी वो अलीकडे घेतलं नाही. दे हॅव गिवन हिअर एन विसिनिटी टू द कोबाल्ट. कोबाल्टला त्यांनी एन जवळ दिलेला आहे आणि म्हणून तो एन मधून अटॅच आहे. इथं आपल्याला कळायलंय. इथं मात्र त्यांनी एन मध्ये टाकलाय आणि ओ बाहेर काढलाय. इथं आपल्याला कळायलंय की तो ओ मधून अटॅच आहे. इथं हे बघा आणखीन एक आपण हा एम्बिडेंटेड मध्ये पाहिला होता SCN. SCN म्हणजे सल्फर मधून तो मेटलला अटॅच आहे, थायोसायनेट. आणि तो जर असा असेल NCS तर तो कुणामधून अटॅच व्हायला मेटलला? नायट्रोजन मधून. थायोसायनॅटो, आयसोथायोसायनॅटो. मग आपल्याला तिथं असं सांगायचं थायोसायनॅटो एस तो एस मधून अटॅच आहे आणि थायोसायनॅटो एन मधून अटॅच आहे असं तरी म्हणायचंय. तुम्हाला तिथं कुणामधून अटॅच आहे तो पॉइंट तुम्हाला तिथं दाखवायचा आहे. तर आपण बघूयात हे बघा ह्याचं एक्झाम्पल काय येईल आता ह्याच्यामध्ये. ह्याच्या नावामध्ये ट्राय नायट्रायटो एक आहे आणि तुमचा ट्राय अम्माइन एक आहे. मग अम्माइनचं ये अगोदर, नायट्रोजनचं एन नंतर, म्हणून काय ट्राय अम्माइन then try nitrito कुणामधून अटॅच आहे तो? एन मधून अटॅच. म्हणून ट्राय नायट्रायटो एन. देन कोबाल्ट न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे, मेटलला ATE लागत नाही. ट्राय अमाइन ट्राय नायट्रायटो एन कोबाल्ट ऑक्सिडेशन स्टेट न्यूट्रल आहे म्हणजे 0. जिथं ऑक्सिडेशन स्टेट इथं काहीच नाही म्हणजे काय आहे 0. सॉरी 0. पण हे किती आहे? 3 मायनस पलीकडे जाऊन काय होतील? 3+. ऑक्सिडेशन स्टेट काय येईल? 3+ येईल कारण हे 3 मायनस आहे. 3 मायनस इक्वल टूच्या पलीकडे जाऊन x इज इक्वल टू +3. तर हे झालं. बघा मी काय दाखवलं इथं, नायट्रोजन तुमच्या तो नायट्रो लिगँड कुणामधून अटॅच आहे? एन मधून अटॅच आहे. आता इथंच बघा इथं काय येईल परत खालच्यात? पेंटामाइन नायट्रायटो कोबाल्ट. बघा आता हा कॅटायन आहे, हा ॲनायन आहे. कॅटायन असल्यामुळं मेटलला ATE लागत नाही म्हणून याचं नाव पेंटामाइन नायट्रायटो. कोण आहे आता? आता कोणामधून अटॅच आहे? ओ. नायट्रायटो ओ मधून अटॅच कारण त्यांनी ओ अलीकडे लिहिलेला आहे ओ. देन मेटल काय आहे? मेटल कोबाल्ट. ATE लागणार नाही. कोबाल्ट ऑक्सिडेशन स्टेट हा -1. आता हा सल्फेट आहे, सल्फेटवर 2 मायनस असतो. हा 2 मायनस म्हणजे इथं काय येईल? 2+. हा 2+ आणि हा -1 पलीकडे गेल्यानंतर 1+. म्हणजे टोटल ऑक्सिडेशन स्टेट काय आली? +3 म्हणून 3. आणि कोण आहे? सल्फेट. कोण आहे? सल्फेट. तर बघा हे ह्याचं नाव झालं याचं. आता ह्याचं बघूयात. कोण आहे सुरुवात? अमोनियम. किती आहेत आपल्याला माहिती देणं घेणं. अमोनियम हेक्झाथायोसायनॅटो. हेक्झा कशामुळे? 6. थायो म्हणजे कशामुळे? सल्फर आहे. थायोसायनॅटो कुणामधून अटॅच आहे पण तो? S. थायोसायनॅटो S म्हणून हेक्झाथायोसायनॅटो S मधून अटॅच आहे. आता हा कॅटायन आहे, सिंपल कॅटायन आहे, हा ॲनायन आहे. कॉम्प्लेक्स ॲनायन झालं की कॉम्प्लेक्स जर आपला ॲनायनिक असेल तर मेटलला ATE म्हणून S प्लॅटिनेट. आता ऑक्सिडेशन स्टेट काय येईल? हा जर 2+ आहे, एका अमोनियमवर 1+, 2 अमोनियमवर 2+, तर हा काय झाला? 2 मायनस. हा 2 मायनस आणि हा 6 मायनस. हा 6 मायनस पलीकडे जाऊन 6+. 6+ मधून 2 मायनस गेले 4+. आणि म्हणून ऑक्सिडेशन स्टेट काय येईल? रोमन मध्ये 4. लाईक दिस. सो दिस इज. सो इन दिस फॅशन यू कॅन सॉल्व दिस ऑल्सो. इथं पण आता फक्त हेक्झाथायोसायनॅटो एन मधून तुम्हाला अटॅच करायचं आहे अशा पद्धतीने. आता हे बघा हा एक आपण कॉम्प्लेक्स घेऊ थोडस. हिअर द 2 कोऑर्डिनेशन स्पियर्स आर देअर इन ए सिंगल कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता इथं दोन्ही कॉम्प्लेक्स आहे. कॅटायन पण कॉम्प्लेक्स आहे, ॲनायन पण कॉम्प्लेक्स. कोणता कॅटायन आहे कोणता ॲनायन आहे आपण बघूयात. आता बघा इथं काय आहे? AgNH3 टेकन ट्वाइस आणि AgCN टेकन ट्वाइस. म्हणजे ह्या CN वर -2 आहे, बाकी कुठंच मायनस नाही.
फक्त इथं हा न्यूट्रल आहे, हा -2 आहे, हा -2 आहे. याचा अर्थ ह्या -2 ला सॅटिस्फाय करण्यासाठी, या -2 ला सॅटिस्फाय करण्या, ह्या सायनाइडवर एका सायनाइडवर एक मायनस म्हणजे 2 सायनाइडवर 2 मायनस, ह्या 2 मायनसला सॅटिस्फाय करण्यासाठी मेटलकडे काय असले पाहिजे 2 प्लस. मग 2 प्लस, आता इथं तर मेटल 2 आहेत, एक एजी आहे दुसरा एजी. मग ह्या 2 मायनसला सॅटिस्फाय करण्यासाठी या एजीवर एक प्लस आणि या एजीवर एक प्लस. मग हा प्लस झाला, हा प्लस झाला, हा +1 टोटल +2 आणि हा -2, +2 -2 कॅन्सल. म्हणजे अशा पद्धतीने हा कॉम्प्लेक्सची आपल्याला चार्ज ठरवायचा आहे, मेटलवरचा चार्ज. आता ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं नाव वेगळं लिहायचंय, याचं नाव वेगळं लिहायचंय. हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, कॉम्प्लेक्सच आहे. पण आपल्याला आता ह्याच्यात कळालं, हा मेटलवरचा प्लस म्हणजे इथला प्लस, पण हा मेटलवरचा प्लस आणि हा -2, हा -2 मधून एक प्लस गेला, -1, म्हणजे याच्यावर चार्ज झाला मायनस आणि याच्यावर चार्ज झाला प्लस. म्हणजे आपल्याला कळालं इथं एक कॅटायन आहे, एक ऍनायन आहे. मग कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या रूलनुसार काय आहे, कॅटायन शुड बी नेम्ड फर्स्ट. पण कॅटायन सुद्धा तुमचा कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्सचं नाव कसं लिहायचं, अगोदर लिगँडचं नाव नंतर मेटलचं नाव. इथं सुद्धा कॉम्प्लेक्सचं नाव लिहित असताना अगोदर लिगँडचं नाव नंतर मेटलचं नाव, त्यांची ऑक्सिडेशन स्टेट, प्रत्येक मेटलच्या नंतर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट लिहायची. काय मग आता ह्याचं नाव काय येईल पहा, ह्याचं नाव डायअमाइन, डायअमाइन सिल्वर, डायअमाइन सिल्वर. ऑक्सिडेशन स्टेट प्लस प्लस म्हणजे ती प्लसच, प्लस आहे म्हणजे 1 ऑक्सिडेशन. दुसरं डायसायनाइडो, लगेच तिथंच डायसायनाइडो किंवा सायनो, डायसायनाइडो. आता मात्र तुमचा हा कॉम्प्लेक्स अनायनिक आहे. अनायनिक म्हणलं की मेटलला ATE, मग इथं सिल्वर घेतलंय, पण ATE लावण्याच्या वेळेस काल मी सांगितलंय कॅटायन मध्ये सिल्वर घेऊ शकता, पण अनायन मध्ये ATE लावण्यासाठी अर्जंटेट, इथं मात्र अर्जंटम नाव आहे, सिल्वरला दुसरं नाव अर्जंटम. त्याला मी काय केलं, अर्जंटेट. इथली ऑक्सिडेशन स्टेट काय येईल बघा, +1. इथली सुद्धा +1च येईल. आता ही +1 आहे आणि बस नाव झालं टोटल डायअमाइन सिल्वर प्लस डायसायनाइडो अर्जेंटेट प्लस. कारण दोघांची ही +1 आलती, पण हा कॅटायन होता, हा अनायन होता. हा कॅटायन अनायन कसा ठरवला, हा -2, मग हा -2 ला सॅटिस्फाय करण्यासाठी ह्या मेटलला हे 2 -2 प्लस वाटून द्यावे लागतील. मग ह्याला एक प्लस, याला एक प्लस. आता अशाच टाईपचे आहे बघा, आणखीन किती एक्झाम्पल घेतले. याच्याकडे जा. आता याच्याकडे जर तुम्ही घेतलात, इथंही परत 2 कोऑर्डिनेशन सेंटर आहेत, एकामध्ये न्यूट्रल लिगँड आहे आणि एकामध्ये निगेटिव्ह लिगँड आहे. मग आता हे -6 आहेत आणि ह्या 2 मेटलला मग आपल्याला पॉझिटिव्ह, मग 2 आणि दोन्ही वेगळे आहेत, एक क्रोमियम एक आयर्न आहे. मग ह्या -6 ला सॅटिस्फाय करण्यासाठी दोघांना समान वाटून द्यावं. मग ह्यांच्या स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कोणत्या आहेत, ह्यांच्या दोघांच्याही स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट +3. म्हणून बघा ह्याच्यावरती सुद्धा एक +3 इकडे गेले आणि एक +3 इकडे आले. ह्या -6 ला सॅटिस्फाय करण्यासाठी +3 +3, पण हा +3 इथंच आला कारण हा न्यूट्रल आहे, मग हा +3 झाला. पण हा -6 मधून हे +3 गेले, इथं काय आला -3. बरोबर, परत आपल्याला कळाला हा कॅटायन आहे, हा अनायन आहे. -6 ला सॅटिस्फाय करण्यासाठी +3 +3, ह्याच्याला 3 दिले आणि याला 3 दिले, पण हे +3 डायरेक्ट ब्रॅकेटवर आले कारण हे न्यूट्रल आहेत. म्हणजे ब्रॅकेटचा चार्ज काय झाला, मेटलचा चार्ज इज इक्वल टू ब्रॅकेट चार्ज. ह्याला आपण चार्ज नंबर म्हणतो आणि ह्याला ऑक्सिडेशन स्टेट. हा चार्ज नंबर आणि ऑक्सिडेशन स्टेट सेम, कारण ही +3 याची राहणार कारण हा न्यूट्रल आहे. मग हा कॅटायन झाला, हा अनायन झाला, आणि म्हणून आपल्याला आता कळालं. मग अगोदर कॅटायनचं नाव काय नाव येईल, याचं नाव येईल हेक्झामाइन, हेक्झामाइन. कॅटायनचं नाव आयर्न, हेक्झामाइन आयर्न. ऑक्सिडेशन स्टेट किती आहे काढली आता, 3 +3. देन हेक्झासायनाइडो, ऑक्सिडेशन स्टेट. परत मेटल कोण आहे, आता मात्र कॉम्प्लेक्स अनायन आहे. कॉम्प्लेक्स अनायन असला की मेटलला ATE. मग क्रोमियमला काय करतो आपण, क्रोमेट ऑक्सिडेशन स्टेट 3. बस, कारण हे दोन्ही चार्ज सॅटिस्फाय असल्यामुळे हा न्यूट्रल आहे, त्याच्यामुळे इथं आयॉन वगैरे लिहायची गरज
नाहीतर बघा हेक्झामाइन आयर्न, हेक्झासायनाइड क्रोमेट 3, ह्याची पण 3, याची पण 3. 6ला आपण सॅटिस्फाय करण्यासाठी इकडं 3 आणि इकडं 3 दिले. तर अशा पद्धतीने हे झालं. आता हे तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. हे बघा थोडीशी आता हे खालची बुक आहे. हे पाहता ह्याच्यामध्ये काय येईल? पोटॅशियम सुरुवात, पोटॅशियम. पुन्हा आता हा कॅटायन आहे म्हणजे हा ऍनायन आहे. हा ऍनायन म्हणला की मेटलला AT. मग काय हेक्झा फ्लुरो म्हणा किंवा फ्लुरायडो म्हणा, फ्लोरायडो, हेक्झा फ्लोरायडो कोबाल्टेट. AT कशामुळे? अनायनिक कॉम्प्लेक्स आहे. ऑक्सिडेशन स्टेट आता ही +3, हा +3, मग हा -3, हा -3 आणि हा -6, हा -6 पलीकडे जाऊन +6, +6 मधून -3 गेले, +3, ऑक्सिडेशन स्टेट +3. पोटॅशियम हेक्झा फ्लोरायडो कोबाल्टेट. आता याच्यामध्ये परत तुम्ही इथे लिहू शकता काय आहे आता बघा, पेंटामाइन सल्फॅटो. अमाइनचं ए अगोदर, सल्फॅटोचं एस नंतर, म्हणून काय येईल याचं नाव? पेंटा अमाइन, पेंटामाइन सल्फॅटो. सल्फॅटो निगेटिव्ह लिगँडला ओ लावायचं. सल्फेट आहे पण निगेटिव्ह आहे, SO4 2- आहे म्हणून त्याला सल्फॅटो. काय? कोबाल्ट. कॅटायन आहे, कॅटायन असल्या कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामुळे मेटलला AT नाही. कोबाल्ट. ऑक्सिडेशन स्टेट हा -2, हा -2 पलीकडे जाऊन +2, +2 आणि हा एक +3 आणि आयॉन आहे म्हणून आयॉन. बघा आयॉन हेच. आता हे बघा इथं काय येईल? डायअमाइन आणि टेट्राक्लोरो. क्लोरोचं C अगोदर का अमाइनचं आहे? A अगोदर. देअरफॉर डायअमाइन, डायअमाइन टेट्राक्लोराइडो. अल्फाबेटिकल ऑर्डर लावण्यासाठी टेट्रा डायचं DET कन्सिडर करायचं नाही, त्यांच्या मेन नावामधली अल्फाबेटिकल ऑर्डर पाहायची, हे लक्षात ठेवा. अमाइन इथं डायअमाइन आहे D आणि टेट्राचं T, हे लावायचं नाही. अमाइनचं A आणि क्लोराइडोचं C, ह्याच्यावरून अल्फाबेटिकल ऑर्डर. प्रिफिक्सेस वरून यू डोंट कन्सिडर अल्फाबेटिकल ऑर्डर बाय स्टडिंग देअर प्रिफिक्सेस इनिशियल लेटर्स. प्रिफिक्सेसचे इनिशियल लेटरवरून अल्फाबेटिकल ऑर्डर ठरवायची नाही. म्हणून काय आहे? डायअमाइन टेट्राक्लोराइडो, टेट्राक्लोराइडो. आता हा न्यूट्रल आहे म्हणून प्लॅटिनम, प्लॅटिनम. आता ऑक्सिडेशन स्टेट हा न्यूट्रल आहे, हा -4, हा -4 पलीकडे जाऊन +4 म्हणून ऑक्सिडेशन स्टेट मेटलची